नमस्कार, मी प्रियांका रांगणे. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. गव्हर्नमेंट जॉब आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन इंडिया यांच्यातर्फे गट ब परमनंट भरती निघालेली आहे. आपण त्यामध्ये सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. UPSC EPFO जे नवीन जॉब अपडेट आलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे त्याची पूर्ण माहिती आहे. PDF आहे, 28 पानी PDF आहे आणि मेन म्हणजे इथे फीज सुद्धा खूप कमी आहे. म्हणजे फक्त इथे 25 रुपये फीज आहे. इथे सांगितलेलं आहे बघा, 25 रुपये फी असणार आहे. आणि ॲप्लिकेशन फीमध्ये बघा इथे कॅन्डिडेट एक्सेप्ट फिमेल SC ST पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी यांच्यासाठी 25 रुपये फीज असणार आहे आणि बाकीच्यांना 0 रुपये, म्हणजे कोणतीही फीज घेतली जाणार नाही. त्याच्यामध्ये काय काय जॉब एलिजिबिलिटी काय आहे, त्याच्यानंतर शिक्षण किती लागणार आहे, एज क्रायटेरिया काय आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. खूप चांगली संधी आहे. इथे सॅलरीसुद्धा खूप चांगली भेटणार आहे. जवळजवळ 44,900 पर्यंत इथं प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. शेवटची तारीख काय आहे, इथे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स घेऊन येत असतो. इथे जिओ ऑट्सचं वर्क फ्रॉम होम जॉब असू दे, किंवा केंद्र सरकारी जॉब असू दे, किंवा कोणते गव्हर्नमेंट जॉब असू दे, प्रायव्हेट जॉब असू दे, आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघूया. चला तर सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया. सो इथे एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन यांच्या ऑफिशियल पेजवरून आपण जी माहिती बघत आहे त्यांची PDF सुद्धा आहे. ही पूर्ण माहिती दिलेली आहे. लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. गट ब परमनंट भरती निघालेली आहे. जे काही फक्त फीज 25 रुपये भरून गव्हर्नमेंट जॉब वॅकन्सीज आहे ती सविस्तरपणे पूर्ण बघून घेऊया. सो इथे 28 पानी PDF आहे. रिक्रुटमेंट सुरू होणार आहे, म्हणजे सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 27 मार्च. इथे सांगितलेलं आहे बघा, रिक्रुटमेंट स्पेशल ॲडव्हर्टाइजमेंट नंबर UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन्स वॅकन्सी डिटेल्स सांगितलेले आहे. 323 वॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ पर्सनल असिस्टंट एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. रिझर्वेशन पोझिशन UR साठी 132 आहे. त्यानंतर इथे EW साठी 32 आहे, OBC साठी 87 आहे, SC साठी 48, ST साठी 24 आहे, PWBD साठी 12 आहे. रिझर्वेशन सुटेबिलिटी फॉर द पोस्ट इथे सांगितलेली आहे, इथं माहिती दिलेली आहे. पे स्केल सुद्धा तुम्ही इथे बघू शकता, खूप चांगली आहे. 7th पे स्केल भेटणार आहे इन द पेड मॅट्रिक्स ॲज पर 7th CPC. एज क्रायटेरिया म्हटलं तर 30 इयर्स फॉर URS EWS साठी आहे, 33 OBC साठी आहे, 35 SC ST साठी आहे, 40 PWBD साठी आहे. आता इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला काय लागणार आहे बघा, बॅचलर्स डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी लागणार आहे. तुमची कमीत कमी बॅचलर डिग्री पाहिजे आहे. त्यानंतर इथे डिक्टेशन फॉर पिरियड ऑफ 10 मिनिट्स विथ अ स्पीड ऑफ 120 वर्ड्स पर मिनिट इन स्टेनोग्राफी असं सांगितलेलं आहे. तुम्हाला ही इंग्लिश और हिंदीमध्ये तुम्हाला आलं पाहिजे आहे. त्यानंतर ड्युटीज तुमचं काम काय असणार आहे, टेकिंग डिक्टेशन अँड टायपिंग फ्रॉम ऑफिसर कन्सर्न सांगितलेलं आहे. तुम्हाला टेलिफोन कॉल्स आहे ते हँडल करायचं आहे. त्यानंतर व्हिजिटर्सला हँडल करायचं आहे, मेंटेनिंग एंगेजमेंट्स करायचं आहे, प्रिपेरिंग टूर प्रोग्राम्स करायचं आहे. हे पूर्ण काम तुमचं असणार आहे. अदर डिटेल्स म्हटलं तर इथे हेडक्वार्टर्स सांगितलेलं आहे. त्यात प्रोबेशन पिरियड 2 वर्षाचा आहे सांगितलेलं आहे. इथे आपण बघू शकतो ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट बाय सिलेक्शन. इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन देऊ शकता तुम्ही, इथे भरू शकता. इथे जी लिंक आहे त्याच्यावरती जाऊन फ्रॉम 7 मार्च 2024 सांगितलेलं आहे. क्लोजिंग डेट सांगितलेलं आहे बघा, इथे 27 मार्च 2024 म्हणजे लास्ट डेट असणार आहे 27 मार्च 2024. आणि त्यामध्ये काही करेक्शन वगैरे ॲप्लिकेशनमध्ये करायचं असेल तर 28 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत तुम्ही करू शकता. ही माहिती दिलेली आहे. खूप चांगली संधी आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे आणि ते सॅलरीसुद्धा खूप चांगली भेटणार आहे. एज लिमिट आपण बघितलेलं आहे. आता इथे पेन अँड पेपर बेस्ड रिक्रुटमेंट टेस्ट होणार आहे, हे सुद्धा माहिती दिलेलं आहे. म्हणजे तुमचं सिलेक्शन प्रोसेस पेन अँड पेपर बेस्ड रिक्रुटमेंट टेस्टमध्ये होणार आहे. टू शॉर्टलिस्ट द कॅन्डिडेट्स टू अपेअर द स्किल्स. आता या स्कीममध्ये सिलेबस, वेटेज ऑफ द रिक्रुटमेंट टेस्ट ही पूर्ण माहिती दिलेली आहे. ही टेस्ट असणार आहे, फक्त तुम्हाला 2 तासाची होणार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला इक्वल मार्क्स असणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. द मीडियम ऑफ क्वेश्चन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असणार आहे, मल्टिपल चॉईस आन्सर असणार आहे, चॉईस ऑफ द आन्सर असणार आहे. आणि इथे जे आन्सर असणार आहे तेव्हा पेनल्टीसुद्धा रॉंग आन्सरला 1/3 मार्क कट होणार आहे. मीडियम इंग्लिश आणि हिंदी असणार आहे. क्वेश्चन पेपरचं जे मीडियम आहे इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये सुद्धा भेटू शकणार आहे. सिलेबसमध्ये इथे
इंग्लिश, जनरल अवेअरनेस, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, रिजनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड भेटणार आहे. 300 मार्काचं वेटेज असणार आहे रिक्रुटमेंट टेस्टचं तुमचं. बेस्ड ऑन द मार्क्स स्कोर्ड इन रिक्रुटमेंट टेस्ट कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड. म्हणजे ते रिक्रुटमेंट टेस्ट जी होणार आहे त्याच्यावरती पूर्णपणे सिलेक्शन होऊन जाणार आहे. आता इथे रिक्रुटमेंट टेस्ट विल बी कंडक्टेड अक्रॉस द फॉलोइंग सेंटर्स. वेगवेगळ्या सेंटर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये इथे महाराष्ट्रामधून बघा औरंगाबाद सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ऑल ओव्हर इंडियामधून सांगितलेलं आहे. खूप मोठी संधी आहे. तुम्ही तुमच्या प्लेसनुसार म्हणजे नाशिक आहे, नवी मुंबई दिलेला आहे, नागपूर दिलेला आहे, त्याच्यानंतर इथे मुंबई दिलेला आहे. तुम्ही ते चेक करू शकता. त्यानंतर पुणे आहे. महाराष्ट्रामधून बरेच ठिकाणाहून तुम्हाला इथे सेंटर्स भेटून जाणार आहे. खूप चांगली संधी आहे. त्यानंतर डेट ऑफ रिक्रुटमेंट टेस्ट सांगितलेला आहे 7/7/2024 म्हणजे 7 जून 2024 सांगितलेलं आहे. तुम्हाला सेंटर प्रत्येकी अलॉट केलं जाणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामधून तुम्ही पुणे घेऊ शकता, नाशिक घेऊ शकता, नागपूर घेऊ शकता, मुंबई घेऊ शकता, त्यानंतर औरंगाबाद घेऊ शकता. असे बरेचसे सिटीज तुम्हाला सांगितलेलं आहे. नवी मुंबई घेऊ शकता. ॲज पर युअर म्हणजे तुमच्या सिलेक्शननुसार तुम्ही इथे होऊन जाणार आहे. क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे फीसची माहिती, सिटिझनशिपची माहिती सांगितलेलं आहे. इन्स्ट्रक्शन अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन टू द कॅन्डिडेट. तुम्ही इंडियाचे सिटिझन मस्ट आहे. त्याच्यानंतर इथे एज लिमिट सांगितलेलं आहे. वरती आपण बघितलंच होतं एज लिमिट. इसेन्शियल क्वालिफिकेशन तुमचं ग्रॅज्युएशन कमीत कमी पाहिजे आहे. ॲज पर पोस्ट सांगितलेलं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फी 25 रुपये फक्त असणार आहे. त्यानंतर पे बाय ॲप्लिकेंट्स फॉर पे बाय कॅश मोड शुड प्रिंट द सिस्टम जनरेटर पे इन स्लिप हे सुद्धा माहिती सांगितलेलं आहे. कन्सेशन आणि रिलॅक्सेशन आहे. अपर एज लिमिट केस एक्स सर्व्हिसमेन कमिशनर ऑफिसर्स इंक्लुडिंग ECOS आणि SSCOS हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर इथे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी एज रिलॅक्सेशनची माहिती आहे. ही पूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. हाऊ टू अप्लाय म्हटलं तर इथे ही ऑनलाईन ही जी लिंक दिलेली आहे त्याला ऑनलाईन जाऊन तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही इथे अपलोड करायचं आहे. कॅन्डिडेट्स नीड नॉट टू अपलोड एनी डॉक्युमेंट म्हणजे तुमचं लेटेस्ट फोटोग्राफ आहे, सिग्नेचर आणि आयडेंटिटी प्रूफ आहे. या व्यतिरिक्त कोणतेही जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अपलोड करायची गरज नाही आहे. हे सुद्धा माहिती इथे सांगितलेली आहे. त्याच्यानंतर इथे खूप सारे सुविधा सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला अदर इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन्स दिले गेलेले आहेत. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे त्यावेळेस फक्त 25 रुपये भरायचं आहे. अदर दॅन म्हणजे SC ST फिमेल पर्सन विथ PWBD कॅन्डिडेटला कोणतेही फीस नाही आहे. हे सुद्धा माहिती म्हणजे फक्त 25 रुपये तुम्हाला फीस असणार आहे. लास्ट डेट 27 मार्च 2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे तुम्ही फॉर्म भरू शकता. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि हे जे लिंक्स आहेत मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. 28 पान जे PDF आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जे पेपर्स असणार आहे हे या पद्धतीने असणार आहे. हे माहिती सांगितलेली आहे. स्पेशल इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट फॉर ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट म्हणजे टाईप टेस्ट जे होणार आहे त्याची सुद्धा ही माहिती इथे इन्क्लूड केलेली आहे. म्हणजे तुम्हाला सर्कल कसं करायचं आहे, डार्क कसं करायचं आहे, तुम्ही जेव्हा क्वेश्चन आन्सर सिलेक्ट करतात तेव्हा कसं करायचं आहे. त्यानंतर फिजिकल लिमिटेशन्स असतील तर तुम्हाला इथे जे फॉर्म आहेत ते फिल करण्यासाठी सुद्धा इथे अटॅच केलेलं आहे. लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर युजिंग ऑन स्क्राईब हे सुद्धा माहिती दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे ते बरेचसे वेगवेगळे डिसेबिलिटी कवर्ड अंडर हे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते सुद्धा इथे अटॅच केलेले आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. ऑफिशियल पेजवरती आहे. त्याच्यानंतर खूप चांगली संधी आहे. इथे लास्ट डेट सांगितलेला आहे. हाऊ टू अप्लाय सांगितलेलं आहे. त्यानंतर फी सांगितलेली आहे. मॉडिफिकेशन आणि ॲप्लिकेशन करायचं असेल तर 28 ते 3/4/2024 पर्यंत डेट दिलेली आहे. पेनल्टी फॉर रॉंग आन्सर म्हणजे 1/3 मार्क कट होऊन जाणार आहे. मोबाईल फोन जे आहे ते बॅन आहे. सेंटर कोणते कोणते आहे आपण बघितलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामधून कोणतं आहे. त्याच्यानंतर इथे बघा सांगितलेलं आहे मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई. त्याच्यानंतर इथे औरंगाबाद सांगितलेलं आहे. त्यानंतर पुणे सांगितलेलं आहे. तुम्ही नक्कीच एखादं सिलेक्ट करू शकता. म्हणजे सेंटर आहे ते सिलेक्ट करून तुमच्यानुसार इथे फिल करू शकता. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.